चलो नेक्स्ट पार्ट ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. लास्ट पार्ट मध्ये आपण आहे. हा टर्म मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. मॅक्सिमा मिनिमा मीन्स व्हॉट, कुठलं एखादं गिव्हन फंक्शन दिलेलं असेल त्याच्यावरचे जे मॅक्सिमम हायेस्ट लेवलला जे पॉइंट्स असतात त्याला मॅक्सिमम पॉइंट म्हणतो आपण. जे लोअर लेवलला असतात त्याला मिनिमम पॉइंट. त्या पॉइंटच्या एक्स कोऑर्डिनेट्सला आपण म्हणतो मॅक्सिमा किंवा मिनिमा. त्याच पॉइंटच्या वाय कोऑर्डिनेट्सला म्हणतो आपण मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन ऑर मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन 9 मधले आपण काय क्वेश्चन सॉल्व्ह केले होते मॅक्सिमा मिनिमाचे. आय थिंक 1 आणि 4 केला होता. सेकंड थर्ड तुम्ही केलेला असेल काल मी सांगितल्याप्रमाणे. अजून काय आपण ट्राय करूयात. 5 ट्राय करूयात आपण. f of x is equal to x into log x, right? चलो रेग्युलर प्रोसेस. वी हैव टू फाइंड मॅक्सिमा मिनिमा. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. 2 टाइम डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. स्टार्ट करूयात आपण. ठीक है. f of x is equal to x into log x. So differentiate with respect to x. f dash of x. f dash of x किती येणार आहे. याला u into v ने करावं लागेल. फर्स्ट टर्म as it is derivative of second term plus second term as it is into derivative of first term. So that f dash of x is equal to 1 plus log x. Right? It is your first. It is your second. Now again differentiation. F double dash x is equal to 0 plus 1 upon x. Finally, we got f double dash x is equal to 1 upon x. Right? दोन डेरिव्हेटिव्ह आपण काढत असतो. Now next. For maxima or minima. Maxima, minima, anything we have to find. Then f dash of x must be equal to 0. So put f dash of x equal to 0. 1 plus log x is equal to 0. So that log x is equal to minus 1. मध्ये x किती येणार. इथं बेस असतो e. So x is equal to e raised to minus 1. So that x is equal to 1 upon e. Only single value we got for value of x. So it is either maxima or minima. मॅक्सिमा किंवा मिनिमा असणारे काय असेल ते आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह वरून मिळणार आहे. राईट. ही व्हॅल्यू आता आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करायची आहे. नाउ वी आर हॅव्हिंग f डबल डॅश x इज इक्वल टू 1 अपॉन x. Put x is equal to 1 upon e. So that f double dash 1 upon e is equal to 1 upon e. That is equal to e. E ची व्हॅल्यू किती असते 2.71. So f double dash 1 upon e we got positive value. म्हणजे आपण काय सांगू शकतो. So that x is equal to 1 upon e is minima. Is your basic first answer, right? So x equal to 1 upon e is minima. Now if we want maximum value or minimum value, so we can find now minimum value also, right? Now f of x is equal to x into log x. So that my f of 1 upon e. 1 upon e ला तुम्ही मेन फंक्शन मध्ये पुट केलं तर आपल्याला मिनिमम व्हॅल्यू मिळणार आहे. So 1 upon e into log of 1 upon e. कॅल्क्युलेशन फक्त नीट करा. 1 upon e into log 1 upon e किती येणार आहे. तर तुम्ही टाकू शकता log 1 minus log e. So 1 upon e into log 1 0 असतो आणि हा तुमचा 1 असतो. So final answer is minus 1 upon e. Right? It is your minimum value of function minus 1 upon e. सेम पॅटर्न मी पुढचा क्वेश्चन करू शकाल. नीट बघून घ्या कसं काय काय केलेलं आहे. सो कम्प्लीट झालं असेल तुमचं. नेक्स्ट आता याच्या पुढचा तुम्ही करायलाच क्वेश्चन. इथं फक्त u अपॉन v तो फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे लॉग एक्स अपॉन एक्स साठी. त्यातनं तुम्हाला आन्सर्स मिळेल. मला इथं टेक्स्टबुक मध्ये अजून एक क्वेश्चन थोडासा पुढे गेल्यानंतर दिसलाय मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये. मिसलेनियस एक्सरसाइज त्यातला क्वेश्चन नंबर करा 21 बघा किंवा लास्ट क्वेश्चन फ्रॉम ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. Find minimum and maximum values of function.
function is given f of x is equal to cos square x and plus sin x. इंटरवल दिलेला नाहीये तरी पण ठीक आहे, आपण सॉल्व करत जाऊयात काय काय ते बघूयात. ठीक आहे, to start f of x is equal to what? Cos square x plus sin x. So regular differentiation. So differentiation with respect to x. So f dash of x is equal to cos square x derivative 2 into cos x derivative minus sin x plus sin x derivative cos x. So we can write f dash of x is equal to minus 2 into cos x and plus cos x. Okay. You can take it is 1. You can make also, that is f equal to minus 2 x is sin 2x and plus cos x. Again differentiation with respect to x. So f double dash is equal to minus sign, and is sin 2x derivative cos 2x into derivative of 2x is 2. And cos x derivative is minus sin x. So finally f double dash x is equal to minus 2 into cos 2x and minus sin x. कॅल्क्युलेशन स्वतः करा, माझे कुठेही गडबडू शकतात. ठीक है. नाउ फॉर मैक्सिमा और मिनिमा f dash of x is equal to 0. f dash of x किती आपण 1 लिहिले ते, याला 2 तुम्हाला घ्यायचा आहे किंवा याला पण 1 घेत असतो जनरली. याला तुम्हाला 2 घ्यावं लागेल, याला 3 घ्यावं लागेल. ओके. सो f dash of x किती आले आपल्याकडं minus 2 sin x cos x plus cos x equal to 0. So that take cos x common, minus 2 sin x plus 1 equal to 0. Multiplication of two term is equal to 0, cos x and bracket. So we need first term equal to 0 or second term equal to 0. Right? So now we got finally cos x equal to 0, or here you will get sin x is equal to what? Minus 1, or here you will get sin x is equal to 1 by 2. Right? आता यातून तुम्हाला काही अँगल्स सिलेक्टिव्ह घ्यावे लागतील, cos x 0 और sin x 1. अँगल्स काय काय घेऊ शकता बघा तुम्ही. cos x 0 कधी असतो सांगा चला. पाय बाय 2 ला 0 असणार आहे, अजून कुठला असतो तुमचा 3 पाय बाय 2 ला 0 असतो. एवढंच घेऊया सध्या आपण 0 to 360 डिग्री मध्ये. cos x 0 पाहिजे, सो cos 90 0 असतो. आणि sin x 1 by 2, मग यातून तुम्हाला x काय काय मिळणार, ऑब्विसली 36 मिळणार, 30 डिग्री. पाय बाय 6 म्हणजे अजून कुठला असणार तुमचा पॉझिटिव्ह कुठे असतो, सेकंड क्वाड्रंट मध्ये 1 by 2 कधी असतो, त्याचा पटापट तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये सॉल्व्ह झालं पाहिजे. sin x 1 by 2, sin x म्हणजे असतो sin 180 minus theta. थीटा तुमचा असतो 30, 180 minus theta म्हणजे 350 मेन्शन झालं पाहिजे. म्हणजे हा जर तुमचा पाय बाय 6 असेल तर इथं 5 आला पाहिजे, म्हणजे 150 डिग्री, sin 150 असणारे त्या टाईपनी. आता या सगळ्यांसाठी आपल्याला f डबल डॅश x तुम्हाला क्रॉस चेक करावं लागेल. ओके. सो पाय बाय 2, पाय बाय 6, आणि जर टाइम बिईंग तुम्ही एक एक अँगल सुद्धा घेऊ शकता. पाय बाय 2 ला सुद्धा तुम्ही चेक करा, पाय बाय 6 ला चेक करा, एक एक अँगल चेक केला तरी पण तुम्हाला मॅक्सिमम मिनिमा मिळणारच आहे, काय प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, इथं करू का, पुढच्या पेजवर करू. -2 आहे, पुढे जाऊयात. f डबल डॅश x. Now we are having f double dash x is equal to what we are having, minus 2 cos 2x minus 2 cos 2x minus sin x. राईट. आणि अँगल कुठे टाकायचे, पहिला पाय बाय 2 टाकायचा आणि पाय बाय 6 टाकायचं. हे अँगल आपण टाकून बघूया, त्यातनं आपल्याला मिळेल.
पॉज करा, स्वतः बघा काय काय येते, मग तिथं समोर बघा. ठीक आहे, आता ते तुम्ही करा बरं का. π/2 टाका, व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह चेक करा. काही व्हॅल्यू होते, फक्त पॉझिटिव्ह का निगेटिव्ह एवढं तुम्हाला चेक करायचंय. पॉझिटिव्ह आला तर तो मिनिमा, ज्याला निगेटिव्ह आन्सर येणार आहे ती एक्स व्हॅल्यू तुमची झाली मॅक्सिमा. त्या व्हॅल्यूज ओरिजिनल फंक्शन मध्ये पुट करा. सॉरी, π/2 आणि π/6 यू विल गेट मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. राईट. पुढचं तुम्हाला करायचं आहे, मी आता क्लिअर केलं, या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला ह्याच्यात टाकायच्या आहेत. इथं पॉझिटिव्ह मिळेल तो मिनिमा, इथं निगेटिव्ह आन्सर मिळेल तो मॅक्सिमा. ते व्हॅल्यूज ओरिजिनल फंक्शन मध्ये पुट करा. यू विल गेट मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. राईट. Now we will process some questions from your regular exercise. Obviously, wording questions. Last phase wording question कडे आपण टर्न करतोय. वर्डिंग क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला थोडंसं अंडरस्टँडिंग नीट झालं पाहिजे की नक्की काय काय विचारलेलं आहे. काही वर्डिंग क्वेश्चन आपण पहिल्या एक्सरसाइज मध्ये बघितले होते, रेट ऑफ चेंज मध्ये. याला सिमिलर वर्डिंग आहे, थोडंसं मॅक्सिमम मिनिमाची रिलेटेड असणार आहेत. फॉर एक्झाम्पल आपण जाऊयात क्वेश्चन नंबर 10 करेल. रेग्युलर एक्सरसाइज, लास्ट एक्सरसाइज, क्वेश्चन नंबर 10. Divide the number 30 into 2 parts such that their product is maximum. सगळ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मॅक्सिमम किंवा मिनिमम हा वर्ड बघायला मिळेल. नाही तुम्हाला एक आयडिया कळली पाहिजे की इथं मॅक्सिमम मिनिमाचा कन्सेप्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. डिवाइड नंबर इंटू 30. ठीक आहे. तर आपण काय करूया, लेट एक्स अँड वाय आर टू नंबर्स such that x plus y is equal to 40. ठीक आहे. आता आपल्याला काय म्हणायचंय, 40 चे तुम्हाला असे दोन नंबर्स फाइंड करायचे आहेत, एक्स आणि वाय, की ज्यांचा प्रोडक्ट मॅक्सिमम आला पाहिजे. असं तुम्हाला 40 पाहिजे असेल तर तुम्ही 10 आणि 30 करू शकता, 5 आणि 35 करू शकता, किंवा 2 आणि 38 चालेल, 20 चालतील, अजून 25 आणि 15 चालेल. असे तुम्ही बरेच पेअर्स प्रिपेअर करू शकता की ज्यांची समेशन 40 आहे. तुम्हाला यातनं अशी पेअर पाहिजे की ज्यांचा प्रोडक्ट मॅक्सिमम असेल, ज्यांचा मल्टिप्लिकेशन मॅक्सिमम आलं पाहिजे, असा पेअर तुम्हाला सर्च करायचा आहे. मग आपण काय लिस्टिंग करू शकत नाही, कारण असे बरेच नंबर्स असतील की ज्यांची ऍडिशन 40 आहे. सो वी हॅव टू यूज युअर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आपल्याला काय पाहिजे, वी वॉन्ट मॅक्सिमम प्रोडक्ट. वी वॉन्ट मॅक्सिमम प्रोडक्ट. आपण काय म्हणूयात, P इज इक्वल टू एक्स इंटू वाय. P म्हणजे प्रोडक्ट, राईट. सो एक्स इंटू वाय अँड वी हॅव टू फाइंड मॅक्सिमा. मॅक्सिमम आपल्याला फाइंड करायचा आहे, म्हणजेच मॅक्सिममच्या रिलेटेड आपल्याला सगळ्या कन्सेप्ट समजत जातील. ठीक आहे. P ला घेऊन आपण सॉल्व्ह करूयात. नाव चलो स्टार्ट. P is equal to x into y. P is function. P is function containing x and y. आणि फंक्शनचा आपल्याला मॅक्सिमा फाइंड करायचा आहे. जसं P म्हणजे f ऑफ x असतो तसा. ठीक आहे. आता राईट साईडला एक्सच्या टर्म्स पाहिजेत किंवा सिंगल व्हेरिएबल पाहिजे. मग आयदर तुम्हाला एक्स ला वाय मध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा वाय ला एक्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. बेटर वे आपण वाय ला कन्वर्ट करूयात एक्स मध्ये. म्हणजे तुम्ही कुठनं करणार, फ्रॉम 1. आपल्याला एक्स आणि वाय मध्ये रिलेशन माहिती आहे. 1 किती, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 40. म्हणजे वाय किती येणार तुमचा, 40 मायनस एक्स. आपल्याला काय म्हणू शकतो, नाउ लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इंटू 40 मायनस एक्स. रेग्युलर फंक्शन तुमचा तयार झाला, जो आतापर्यंत आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो तसा पॅटर्न तयार झालेला आहे. आणि या फंक्शनचा तुम्हाला आता मॅक्सिमा फाइंड करायचा आहे. इथनं पुढे तुमचा रेग्युलर क्वेश्चन आहे, आतापर्यंत आपण 4-5 सॉल्व्ह केलेले आहे ते सेम पॅटर्न वरती. याला आपण काय काय करतो, एफ ऑफ एक्स मिळालेला आहे, मग एफ डॅश ऑफ एक्स काढा, एफ डबल डॅश एक्स काढा, स्ट्रेट अवे रेग्युलर प्रोसेस. ठीक आहे. सो व्हॉट विल डू, डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. इट इज युअर सेकंड म्हणत आपण याला. So f dash of x is equal to
याला पाहिजे तुम्ही जर सिम्प्लिफाय करा आधीच. हा तुमचा असणार आहे 40x minus x square f of x. After differentiation 40x derivative is 40 minus 2x, right? Again differentiation. So differentiation with respect to x, f double dash x, that is equal to 0 minus 2, or it is minus 2, right? So f double dash x, we got f dash x is also we got. Now regular process. For maxima आपल्याला फाइंड करायचं आहे f dash of x equal to 0. What is f dash of x? 40 minus 2x is equal to 0. So what you are getting? 2x is equal to 40. So finally x is equal to 20. मग x 20 मिळाला. वी आर हॅव्हिंग x. आता चेक करा की बाबा मॅक्स आता एकच मिळाले त्यामुळे ठीक आहे. इंटरेस्ट आला तर तुम्ही x इक्वल 20 मार्क करू शकाल, पण हा मॅक्सिमा आहे का मिनिमा आहे ते आधी बघावं लागेल. x equal to 20, we got first value or only single value. Now we are having f double dash x is equal to minus 2, right? So that f double dash 20, put x is equal to 20 here in second derivative, minus 2 will remain same. So we are getting f double dash 20, that is negative value, so that x equal to 20 is maxima. 100% प्रूव्ह झालं की x इक्वल टू 20 हा तुमचा मॅक्सिमा आहे. म्हणजे x इक्वल टू 20 आता आपण यूज करू शकतो ऍज अ मॅक्सिमा म्हणून. म्हणजे x इज इक्वल टू 20 इज फिक्स. एक नंबर आपल्याला मिळाला x आणि y मधला. आता y फाइंड करा. किती येणार y? नाउ वी आर हॅव्हिंग x प्लस y इज इक्वल टू 40. सो x इज 20, y 40. सो y इज इक्वल टू ऑल्सो 20. x इक्वल टू 20 and y इज इक्वल टू 20. 20 असे नंबर तुम्ही जर स्प्लिट केले 40 ला तर त्यांचं मल्टिप्लिकेशन हे सगळ्यात हायेस्ट असणार आहे, दॅट इज इक्वल टू 400. सो दॅट p इज इक्वल टू xy and that is equal to 20 into 20 is equal to 400, right? Means 20 and 20, it is our numbers, and multiplication maximum product is 400. Maximum product is 400 and 40 चं डिव्हिजन झालं तुमचं 30. ओके, मी 40 नाही घेतलं. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये थोडासा चेंजेस आहे. म्हणजे 40च्या ठिकाणी 10 नंबरला 30 दिलंय, चुकून 40 रीड केलं. तुम्ही 30 घेऊन सॉल्व करा. 40ला जसं 20 मिळाल्या तसं मग 30ला 15 आणि 15 मिळणार. फक्त 40च्या मध्ये चेंजेस करत जावा. 30ला घेऊन तुम्ही सॉल्व करा, तुम्हाला ऑटोमॅटिक 15 असा आन्सर मिळेल. आणि मॅक्सिमम प्रोडक्ट इज 2 to 5. ठीक आहे, जर एक नंबर्स चेंज झाले तर प्रोसेस तर सगळा सेमच राहणार आहे. पॉज करा, नीट बघा काय काय केलेलं आहे. यू विल गेट अंडरस्टँडिंग. इफ काही तिथं डाऊट असेल तिथं मार्क करा, काही करा, त्याचा इमेज काढून तिथं मार्क करा, बाबा हे नाही कळलं, ही स्टेप कशी आली, किंवा मला इथं असं वाटतंय, असं करून तुम्ही डाऊट ग्रुपला पोस्ट करू शकाल. ठीक आहे. 11 क्वेश्चन सिमिलर पॅटर्न आहे, तो तुम्हाला जमेल. वी विल गो फॉर क्वेश्चन नंबर 12. वायर ऑफ लेंथ 36 मीटर. ठीक है, वायर ऑफ लेंथ 36 मीटर बेंड टू फॉर्म रेक्टेंगल. ओके, बेंड करूयात आपण. करून टाकला बेंड. थोडीशी वायर अजून मोठी लागेल आपल्याला. ठीक आहे, कळले तुम्हाला, जास्त काय डिटेल जायला नको. Wire is bent to form rectangle. Find its dimension if the area of rectangle is maximum. ठीक आहे ना. आता मेन कन्सेप्ट काय समजून घ्या. हा पॉइंट ए आणि बी, ए बी तुमची वायर आहे. ठीक आहे, याची लेंथ दिलेली आहे 36. त्याला आपण घेऊयात पाहिजे एल, राईट. लेंथ ऑफ वायर इज इक्वल टू व्हॉट? 36 मीटर. ठीक आहे, आता आपण काय केलंय, जर रेक्टँगल प्रिपेअर झालाय, मग रेक्टँगलला हा तुमचा एक्स असणार आहे आणि हा वाय असणार आहे. ऑब्विसली हा पण तुमचा एक्स असणार आणि हा पण तुमचा वाय असणार आहे.
इथं पण लिहूया तसं. लेट dimensions of rectangle are x and y. So that आता तुम्ही काय सांगणार, लेंथ ऑफ वायर इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. व्हेरी इझी, कारण वायरला तुम्ही बेंड केलेला आहे आणि तो रेक्टँगल प्रिपेअर झालेला आहे. सो वी कॅन से लेंथ ऑफ वायर इज इक्वल टू व्हॉट, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. बरोबर आहे का? वायर ऑफ लेंथ मीटर सो दॅट इट इज पिरियड. ठीक आहे, मग काय काय येणार बघा. लेंथ ऑफ वायर किती येणार तुमचा, एल तुमच्याकडे ऑलरेडी आहे एल, अँड पेरिमीटर ऑफ रेक्टँगल समजा आपण पी घेऊया. ठीक आहे, एल तुमच्याकडे किती दिलेला आहे 36 आणि पी तुमचा किती येणार x प्लस वाय प्लस वाय. सो दॅट वी गॉट 36 is equal to 2x plus 2y, or we will get x plus y is equal to 18. It is conversion or relation between x and y. जसं मगाच्या क्वेश्चन आपल्याला मिळाला होता x प्लस वाय आपण 30 घेतला होता किंवा 40 घेतला होता, तसं इथे तुम्हाला मिळालेला आहे x प्लस वाय इज इक्वल टू 18. रिलेशन बिटवीन x अँड y. हे रिलेशन आपल्याला यूज करायचं आहे नंतर कन्व्हर्जन करण्यासाठी. ठीक आहे, आता कुठला मॅक्सिमम पाहिजे आपल्याला, कुठला मिनिमम पाहिजे चेक करा. नाउ व्हॉट वी वॉन्ट, या एक्स आणि वाय डायमेन्शन्सला घेऊन आपल्याला मॅक्सिमम एरिया असणारा रेक्टँगल प्रिपेअर करायचा आहे. नाउ ए इज एरिया ऑफ रेक्टँगल. ठीक आहे, वी वॉन्ट मॅक्स एरिया. एरिया मॅक्सिमम आला पाहिजे. आता एरियाचा फॉर्म्युला काय असतो रेक्टँगलचा, एरियाचा फॉर्म्युला असतो एक्स इंटू वाय, राईट. म्हणजे हा तुमचा, आणि आपल्याला एरिया मॅक्सिमम पाहिजे, म्हणजे या ए हा जो तुमचा फंक्शन आहे, एरिया आता फंक्शन झाला. मग अशी तुमचा फंक्शन होता तो कुठला होता, प्रोडक्टला तुमचा फंक्शन होता. इथे तुमचा एरिया फंक्शन जो आपल्याला मॅक्सिमम पाहिजे, मॅक्सिमम चालेल, मिनिमम चालेल, व्हॉट एव्हर. मग आपण काय करूया, ए इज इक्वल टू एक्स ला तसंच ठेवा, वाय ला चेंज करा, सेम पॅटर्न. वाय तुमचा किती येणार आहे 18 मायनस एक्स. सो दॅट ए इज इक्वल टू 18x मायनस एक्स स्क्वेअर. इथनं पुढं सेम प्रोसेस आहे, मगाच्या क्वेश्चन प्रमाणे फार काय त्यात चेंजेस नाहीयेत. ठीक आहे, नाव आपण काय करू शकतो, सो लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 18x मायनस एक्स स्क्वेअर, and we have to find maximum area, means we have to find maxima. आता मॅक्सिमा फाइंड करायचं आहे, चला स्टार्ट करा. म्हणजे की डिफरन्शिएशन किती येणार 18 मायनस 2x, सेकंड डेरिव्हेटिव्ह दॅट इज -2. मग सारखं सगळं. ठीक आहे, मग काय करणार, फॉर मॅक्सिमा f dash of x equal to 0, f dash of x is 18 minus 2x is equal to 0. x किती येणार तुमचा 9. एरिया तुमचा, सॉरी लेंथ होती तुमची मीटर मध्ये, x तुमचा इथे 9 मीटर येणार. आता हा मॅक्सिमा का मिनिमा आहे, सिंगल आल्यामुळे तो मॅक्सिमाच असणार आहे, पण तुम्हाला त्याला क्रॉस चेक करावं लागेल सेकंड डेरिव्हेटिव्ह वरती, तो खरंच मॅक्सिमा आहे का चुकून ते मिनिमाचा आन्सर मिळाले. ते आपण कसं फाइंड करणार, obviously from second derivative. Now we are having f double dash x is equal to -2, f double dash 9 हा पण -2 झाला, f double dash 9 we got निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर x equal to 9 is maxima. तुम्हाला मॅक्सिमा मिळाला, x9 मिळाला, तर हे इक्वेशन यूज करा, y पण मिळेल तुम्हाला, राईट. सो दॅट y इज इक्वल टू 18 मायनस x दॅट इज इक्वल टू 9. 9/9 चा स्क्वेअर प्रिपेअर करावा लागेल आपल्याला. शेवटचा फक्त स्टेटमेंट कंप्लीट करा की डायमेन्शन्स ऑफ रेक्टँगल विल बी 9 मीटर इंटू 9 मीटर. म्हणजे ऑब्विसली जो स्क्वेअर असला पाहिजे, स्क्वेअर इज ऑल्सो रेक्टँगल.
ठीक है. स्क्वेअर इज ऑल्सो रेक्टँगल. वी गॉट रेक्टँगल but it is actual square having same dimensions 9 into 9. 9 into 9 चा जर तुम्ही रेक्टँगल बघितला बनवला की ज्याला आपण स्क्वेअर म्हणणार आहे तर त्या केसमध्ये रेक्टँगलचा एरिया तुम्हाला मॅक्सिमम मिळेल. ठीक आहे. हा झाला कन्सेप्ट. कारण तुम्ही कितीही लेंथ असलेला आणि किती विड्थ असलेला आपण रेक्टँगल प्रिपेअर करू शकतो. लेंथ वाढवली की विड्थ कमी होणार आणि लेंथ कमी केली की विड्थ वाढणार. अशा केसमध्ये असा कुठला शेप असेल रेक्टँगलचा की ज्याच्यात एरिया मॅक्सिमम आला पाहिजे तेवढीच लेंथ फिक्स आहे 36. लेंथ काय बदलायची नाही आपल्याला. पेरिमीटर फिक्स आहे. फक्त डायमेन्शन बदलू शकतो आणि आपण आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. राईट. नीट बघून घ्या मग आपण पुढच्या क्वेश्चनकडे टर्न करणार आहे. Okay, so complete this part. We got our dimension of rectangle. असे तुम्हाला याच्यात आता बरेच क्वेश्चन दिसतील. प्रत्येक क्वेश्चन काही वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आहेत. थोडंसं तुम्हाला याच्यावरती प्रॉपर वर्क करावं लागेल. ठीक आहे. बॉल वॉज थ्रोन इन द एअर. फिजिक्स मधला क्वेश्चन आहे. A ball is thrown in the air. Its height at any time t is given by h is equal to 3 plus 14t minus 5t square. Find maximum height that he can reach. हाईट त्याची मॅक्सिमम गेली पाहिजे आणि एच आपल्याला मॅक्सिमम पाहिजे. एच ऑलरेडी दिलेली आहे आणि एच मॅक्सिमम पाहिजे म्हणजे डायरेक्ट तुम्हाला टी मधलं फंक्शन दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला मॅक्सिमा फाइंड करायचा आहे. रेग्युलर क्वेश्चन आहे. याला आपण काय करूया. लेट एफ ऑफ टी इज इक्वल टू 3 plus 14t minus 5t square and we want maximum height पाहिजे. So we want maxima. For this function we have to find maxima. मग किती येणार मॅक्सिमा बघा. माझ्या डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. मग एफ डॅश ऑफ टी दॅट इज इक्वल टू हा 0 झाला 14 minus 10t and एफ डबल डॅश टी किती येणार -10. राईट. मग फॉर मॅक्सिमा we will get एफ डॅश ऑफ टी इक्वल टू 0. एफ डॅश ऑफ टी किती आहे 14 minus 10t is equal to 0. तो t is equal to किती ना सॉल्व केलं तर 14 upon 10 or 7/2 means 3.5 मीटर सेकंड असं काही त्याने दिलं नाहीये. 3.5 आपल्याला इथं मिळून जाईल. राईट. आता हा मॅक्सिमा का मिनिमा चेक करावा लागेल. व्हेरिफिकेशन. नाव वी आर हॅव्हिंग एफ डबल डॅश टी. एफ डबल डॅश टी आपण ऑलरेडी फाइंड केलं आहे -10. मग या टी ची व्हॅल्यू पुट करा. टी मिळालाय 7/2 पण वरती -10 ॲज इट इज राहणार. सो वी गॉट एफ डबल डॅश 7/2 दॅट इज निगेटिव्ह एक्स लिहायची सवय झाली. आता इथे टी येणार. सो दॅट टी इज इक्वल टू 7/2 इज व्हॉट मॅक्सिमा. या टायमिंगला तुमची हाईट जी असेल बॉलची ती मॅक्सिमम हाईटला तो बॉल तिथं असणार आहे. राईट. आता काय विचारलं फायनली फाइंड द मॅक्सिमम हाईट विचारली आपल्याला म्हणजे याला परत तुम्हाला एच मध्ये टाकावं लागेल. नाव एफ ऑफ टी इज इक्वल टू 3 plus 14t minus 5t square. माझा इथं टी ची व्हॅल्यू पुट करा 7/2 म्हणजे तुम्हाला एफ ऑफ 7/2 मिळेल म्हणजे तुम्हाला हाईट मिळाली. 14 into 7/2 minus 7/2 square. एफ हा म्हणजे तुम्हाला एच मिळणार आहे फायनली 3 plus 49 minus 5 into सगळं एच टाका. मीटर सेंटीमीटर असं काय दिलेलं नाही. इथे येते बघा मॅक्सिमम हाईट. ठीक आहे. एकदा तुम्हाला पॅटर्न कळला तर तुम्ही आन्सर पर्यंत इझिली पोहोचणार आहात. मॅक्सिमम मिनिममचा सगळा कन्सेप्ट आहे. वर्डिंग वरून तुम्हाला जर डिसाईड करायचं की नक्की काय विचारलेलं आहे. ठीक आहे. याचं एक क्वेश्चन 16 एक बघा.
The perimeter of triangle is 10 centimeter. If one of the side is 4 centimeter, what are the other two sides of the triangle? Maximum area. ट्रायंगलचा शेप माझ्याकडे नाही. ठीक. It is our triangle. Obviously नाव द्यावी लागतील आपल्याला. ABC is triangle 10 centimeter. पेरीमीटर दिलेला आहे. वन ऑफ द साइड इज 4 सेंटीमीटर. ऑब्वियसली आपण हा 4 घेत असतो. अपोजिट साइड करीबन हा माहित नाही, हा माहित नाही. ठीक आहे. ऑब्वियसली अपोजिट साइड ऑफ ए इज स्मॉल ए, अपोजिट साइड ऑफ बी इज स्मॉल बी, अपोजिट साइड ऑफ सी इज स्मॉल सी. असं का तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये बघितलं आहे पार्ट सेक्शन 1 मध्ये ट्रायंगलचा. ठीक आहे ना. प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल मध्ये सोल्युशन, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, हे सगळे रूल तुम्ही बघितलेले आहेत. त्यात तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल पण झाला होता. ठीक आहे ना. द पेरीमीटर ऑफ ट्रायंगल, पेरीमीटर ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. म्हणजेच काय असणार आहे, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 10. आता ए ऑलरेडी 4 आहे, 4 प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 10. We got b plus c is equal to what? 6. We got relation. आता आधी फॉर्म्युला बघा, तो ट्रायंगलचा फॉर्म्युला एबीसी वरून सी, राईट. सो एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो बघा, कारण आपल्याला इथं साइड्सची रिलेटेड क्वेश्चन आहे. साइड्स आणि काय सांगितले, व्हॉट आर द साइज ऑफ अदर टू साइड्स फॉर मॅक्सिमम एरिया. एरिया मॅक्सिमम पाहिजे, एरियाचे बरेच फॉर्म्युले असतात आपल्याकडं. 1/2 बेस इंटू हाईट किंवा 1/2 BC इंटू साइन ए, तो पण तुम्हाला फॉर्मॅट माहिती आहे. आणि हिरोज फॉर्मॅट, ऑब्विसली तो फॉर्मॅट आपल्याला वापरावा लागेल. We know area of triangle is equal to what? 1/2 under root s, s minus a, s minus b and s minus c. s म्हणजे काय असतो आपला हाफ पेरीमीटर. इथं पहिल्या त्याला सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. एस तुमचा किती असतो, ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 हा तुमचा एस असतो. ठीक आहे. इथं एस तुमचा किती असणार आहे, एस इज इक्वल टू, आता ए तुम्हाला माहिती, ए किती आपल्याकडं, ए आहे किंवा ए प्लस बी प्लस सी डायरेक्ट आपल्याकडे ए प्लस बी प्लस सी 10 आहे. 10/2 इज इक्वल टू व्हॉट, 5. म्हणजे एसचं आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे. आता हा एरिया आपल्याला पाहिजे मॅक्सिमम. आता याला अंडर रूटला घेऊन सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा अंडर रूट आपण कमी करून घेऊयात. ठीक आहे ना. याला मी करतो एरिया स्क्वेअर, स्क्वेअरिंग बोथ साइड. 1/4 इंटू एस, एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी. या टाईपच्या क्वेश्चनला तुम्ही या टाईप मध्ये स्क्वेअरिंग करू शकता. कारण मला आता एरिया मॅक्सिमम पाहिजे असेल तर एरियाचा स्क्वेअर सुद्धा मॅक्सिममच असणार. ठीक आहे. माझे थोडेसे आपण त्यात चेंजेस करू शकतो, कारण स्क्वेअर रूटला घेऊन मग परत त्याचं डिफरन्शिएशन करणं म्हणजे थोडंसं क्रिटिकल जाणार आहे. ओके. सो एरिया स्क्वेअर मला मिळाला. त्यात आपण काही व्हॅल्यूज पुट करूयात. आपल्याला फंक्शन तर मिळालेलं आहे, पण सिंगल व्हेरिएबल मध्ये ते कन्वर्ट झालं पाहिजे, तर आपण त्याचा मॅक्सिमा किंवा मिनिमम फाइंड करू शकतो. मग यातला 1/4 एस किती आलं आपल्याकडं, 5 इंटू 1/4 इंटू एस तुम्हाला 5 मिळालेला आहे, इंटू 5 मायनस ए किती आहे आपल्याकडं 4 इंटू 5 मायनस बी इंटू 5 मायनस सी. सो दॅट ए स्क्वेअर इज इक्वल टू किती हाफ येणार आहे 5/4 इंटू, आता एस मायनस बी आणि एस मायनस सी असा तयार झालाय, इंटू एस म्हणजे 5 आपल्याकडे आहे 5 मायनस बी इंटू, आता 5 मायनस सी ला परत आपल्याला चेंज करावं लागेल, सिंगल व्हेरिएबल मध्ये आपण त्याला कन्वर्ट करत असतो. मग याच्यावरून तुम्हाला मिळणार आहे 1 वरून सी किती येणार आहे 6 मायनस बी, सी तुमचा येणार आहे 6 मायनस बी फ्रॉम हिअर, सी तुमचा येणार आहे 6 मायनस बी. डू प्रॉपर कॅल्क्युलेशन. म्हणजे सिंगल व्हेरिएबल तुम्हाला बी फक्त राहणार आहे राईट साईडला. 5/4 5 मायनस बी
इंटू 5 मायनस 6 मायनस 1 आणि मायनस मायनस प्लस बी. आता हे तुमचं बी मध्ये इक्वेशन प्रिपेअर झाले, फंक्शन प्रिपेअर झाले. आता याचा मॅक्सिमा फाइंड करा. ठीक आहे. सो काय काय केलं आपण बघा. हे काढलेलं आहे पी सी. बोलताना गडबड झालं होतं. एरिया असतो आपला 1/2 बेस इंटू हाईट 1/2 BC इंटू साईन आहे. आणि इथं 1/2 नसतो. ते 1/2 बोलत तो 1/2 ऍड झाला आपला. 1/2 काही येणार नाही. म्हणजे 4 सगळे कॅन्सल होतील. ठीक आहे. नसतो ना याचा चेक करा. नाहीच आहे. आधीचे फॉर्म्युले बोलत बोलत ते पुढचे आपण घेऊन टाकले. चला पटापट सॉल्व्ह करून बघा. चला ए स्क्वेअर इज इक्वल टू काय काय ते 5 इंटू हे सगळे आत मल्टिप्लाय करा. 5 इंटू -1 -5 5 इंटू बी प्लस 5b मायनस बी मायनस 1 प्लस बी मायनस बी प्लस बी मायनस बी स्क्वेअर. सो दॅट ए स्क्वेअर इज इक्वल टू 5 इंटू आपण करूयात मायनस बी स्क्वेअर 5 प्लस बी 6b अँड -5 राईट. तर आपल्याला याचा मॅक्सिमम एरिया पाहिजे. म्हणजे एरियाचा स्क्वेअर सुद्धा मॅक्सिमम पाहिजे. आपल्याला काय म्हणूयात सॉरी f of b is equal to 5 into minus b square plus 6b minus b square plus 6b minus 5. आता तुमचा 1. आता जर डेरिव्हेटिव्ह काढा, सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा, पटापट तसं गोष्टी तुम्हाला सॉल्व्ह होतील. फंक्शन एकदा मिळालं की पुढची प्रोसेस सगळी सेम आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह, पहिल्या डेरिव्हेटिव्हला 0 दाखवायचे, व्हॅल्यूज करायचा, सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करायचं, प्लस आला तर मिनिमा, मायनस आला तर मॅक्सिमा. क्वेश्चन फिनिश. 5 इंटू मायनस 2b प्लस 6 राईट. अँड सेकंड डेरिव्हेटिव्ह 5 इंटू -2 दॅट इज -10. आता रेग्युलर बेसिक कन्सेप्ट. we want maximum. For maxima f dash of b equal to 0. में f dash of b किती आहे बघा. 5 minus 2b plus 6. 5 minus 2b plus 6 equal to 0. So 5 cancel. Minus 2b plus 6 equal to 0. So b is equal to 3. आता चेक करा काय. नाउ f डबल डॅश. एफ डबल डॅश बी किती आहे आपल्याकडं. एफ डबल डॅश बी ऑलरेडी निगेटिव्हच आहे -10. सो दॅट एफ डबल डॅश 3 इज इक्वल टू -10. सो इट इज लेस दॅन 0. म्हणजेच काय मिळालं बी. बी इज इक्वल टू 3 इज मॅक्सिमा राईट. नाउ वी आर हॅव्हिंग बी प्लस सी इज इक्वल टू बी प्लस सी किती मिळालाय. तो बसू मी. बी प्लस सी 6 आहे. बी प्लस सी 6 आहे. सो दॅट बी जर 3 मिळाला इट इज इक्वल टू 6. मग सी इज इक्वल टू 3 म्हणजे 3 3 4 असं येते का बघा. ते बी 3 मिळाला, सी मिळाला, 6 4 आला. म्हणजे काय कन्फ्यूज झाला. जर तुमचा ट्रायंगल आयसोस्केलेस ट्रायंगल असेल, 2 साइड सेम असतील, तर तुम्हाला एरिया या केसमध्ये मॅक्सिमम मिळणार आहे. B is equal to 3 centimeter and C is equal to 3 centimeter. Last मी टाकू शकता. So that other sides of triangle are 3 centimeter and 3 centimeter. एकदा सॉल्व्ह झाल्यानंतर पुढच्या पटापट गोष्टी झाल्या पाहिजेत. बघून घ्या, पुढचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होतील.